नमस्कार, माझे नाव यशस्वी तुकाराम नांगणे आहे. मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे. शिवछत्रपती आदर्श राज्यकर्ता सिंहाच्या जवळात घालून हात मोजती जात ती जात मराठ्यांची व महाराष्ट्रात राहू नये. सुबन ओळखत नाही ती जाती गड्यांची ती जाती गड्यांची. ज्याचं नुसतं नाव ऐकलं तर अंगावर शहर येतात, अंगातलं रक्त ससत, अंगात छत्तीस हत्तींचं बळत. असा एक राजा फक्त रयतेसाठी जगला, असा एक योद्धा जो फक्त न्यायाविरुद्ध लढला, असा एक नेता जो फक्त लोकहितासाठी लढला, असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज मी 2 शब्द बोलणार आहे. शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक सत्ता धुमाकूळ माजवत होत्या. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही यांसारख्या अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राच्या भूमीवर थैमान माजवत होत्या. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत तडफडून मारले जात होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा त्यांनी मारला जात होता. शेतकऱ्याच्या कोणी करवाडी नव्हता. मराठी माणसावर अन्याय अत्याचार केला जात होता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक जमकार, गमवता पेटता अंगात. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. सह्याद्रीच्या कुस्तीतून एक तारा उमटला. भगवतीच्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि जणू कित्येक वर्षापासून अंधारात सात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रकाशाची किरणे पसरू लागली. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू केली. अत्यंत लहान वयातच महाराजांनी हे साहसी व धाडसाचं कार्य आपल्या हाती घेतलं व ते पूर्णत्वासही नेलं. यासाठी ते स्वतः पुणे व मावळ यांसारख्या ठिकाणी जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेतली व तेथील लोकांवर होणारा अन्याय अत्याचार जाणून घेतला. त्यांच्या या कार्यात त्यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी, जीवा माला यांसारख्या अनेक सवंगड्यांची साथही लाभली, ज्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणाची आहुती देतानाही मागे पुढे पाहिले नाही. शिवरायांपूर्वी अनेक राजे येऊन गेले, शिवरायांनंतरही राजे उदय झाले, परंतु इतिहासाच्या मनात एक आदर्श राजा म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखलं जातं. याचं कारण असं, त्याचं स्वराज्याबद्दल असणारं प्रेम, कीर्ती शेतकऱ्याच्या बाजूच्या बेटाला याद लागता कामा नये. असं म्हणत शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे शिवाजीराजे हे एकमेव प्रजादक्ष व कर्तव्यदक्ष राजे म्हणून ओळखले जातात. शिवाजीराजे हे आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन, वारा, पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता ते आपल्या मावळ्यांसोबत ते दिवस रात्र झटायचे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही जास्त त्याचा वेग होता. स्वराज्य निर्माण करण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर अख्ख्या जगात एक होता. विजयप्रमाणे तलवार चालून गेला, विजयाच्या हातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयप्रमाणे तलवार चालून गेला, विजयाच्या हातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनखाने अफजल खानाच्या चितड्या पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला मुजरा केला, असा एक राजा या महाराष्ट्रातून गेला. एवढं बोलून मी माझी बाजू जय जिजाऊ जय शिवराय.